जरा सांगता का ही मुलगी कोण आहे? आमची पेशंट आहे ती. नाही म्हणजे तसं नाही, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही ते आजारी आहेत. हे बघा, मानसिक आजार असे दिसत नाहीत. आणि तुम्ही काय विचारताय? नाही असंच हो, म्हणजे काय ती नॉर्मल दिसत होती ना, आणि तुम्हाला काहीतरी म्हणत होती ना की तुम्हाला ती ओळखते वगैरे म्हणून. तुम्ही ओळखता का तिला? तुमच्या ओळखीची का ती? नाही नाही. मग इतके प्रश्न कशाला विचारताय? तसंही आमच्या पेशंटची माहिती आम्ही कुणाला देत नाही. तुमची अपॉइंटमेंट आहे का? तुमचं नाव सांगा. नाही नाही, मी MR आहे. MR? पण डॉक्टर यावेळेस MR ला भेटत नाहीत. हो का? ठीक आहे, तुम्ही तुमची माहिती द्या, मी डॉक्टरांना नंतर सांगेन. नाही असू द्या, मी नंतर येतो, काय हरकत नाही. हा, स्ट्रेस रिलीज होण्याकरता अगदी माइल्ड मेडिकेशन दिलंय मी ईशाला. आणि तुम्ही काही काळजी करू नका, ती आता नक्की बाहेर येईल. आपण त्यासाठी सर्व प्रयत्न करू. डॉक्टर साहेब, परत कधी आणू ही? आय थिंक मला तिच्याबरोबर 4-5 तरी काउन्सिलिंगची सेशन करावे लागतील. तुम्ही एक काम करा, मानेंकडनं तशा अपॉइंटमेंटच्या वेळा ठरवून घ्या. चालेल. ईशा, चल बेटा. ईशा, काळजी करू नकोस, परत भेटू आपण. आणि लक्षात ठेव, टेन्शन घ्यायचं नाही, डोकं शांत ठेवायचं. डॉक्टर, मी एक प्रश्न विचारू तुम्हाला? अगं एक का 2 विचार ना. बाबा, तुमच्याकडे एखादं नाणं आहे का? हो आहे ना. द्या ना मला. डॉक्टर, ह्या नाण्याला 2 बाजू आहेत. जी बाजू तुम्हाला दिसतेय ती तुम्हाला खरी वाटते, आणि जी बाजू मला दिसतेय ती मला खरी वाटते. वाह, अगदी छान एक्झाम्पल दिलंस. पण माझी बाजू मला दिसतेय म्हणून मला पटतेय, आणि तुझी बाजू तुला दिसतेय म्हणून तुला पटतेय. पण तुझी बाजू तू मला दाखवलीस तर ती मला पटेल ना. म्हणजे मला काय म्हणायचंय की तुझ्या बाजूचा बेस काय तो प्रूव्ह करून दाखव मला, म्हणजे ती मला पटेल. ठीक आहे, मी पुरावे शोधेन आणि तुम्हाला दाखवेन, म्हणजे तुम्हाला पटेल की मी बोलते त्यात काहीतरी तथ्य आहे. ग्रेट, ऑल द बेस्ट. थँक्यू डॉक्टर. चल बेटा. मानसोपचार तज्ञाकडे दिली तू ईशा? हो साहेब, मी तिकडे MR म्हणून जाऊन बसलो, त्यामुळे कळालं. कशी वाटत होती? तशी बरी वाटली साहेब, पण विचित्र वागत होती. म्हणजे तिथल्या एका माणसाला ती म्हणत होती की मी तुम्हाला काही वर्षापूर्वी पाहिले. एवढे वेळ लागले तिला? हा, काय नाही, तुझं काम कर जा. हे काय चाललंय भलतंच, शोधून काढलं पाहिजे. बस. अरे, आलात तुम्ही? आई, मी फ्रेश होऊन येते. अहो, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर तिला काउन्सिलिंग करणार आहेत. म्हणजे? म्हणजे तिच्याशी बोलून तिला गाईड करणार आहेत. हो, पण तिच्याविषयी काय म्हणाले? काही नाही, तेही तेच म्हणाले की आपण जे विचार करतो किंवा ज्या गोष्टी बघतो ऐकतो त्याच सगळ्या स्वप्नात येतात. हो, म्हणजे मानसिक आजार नाही आहे ना तिला? नाही नाही, तसं काही म्हणाले नाही ते. पण पुष्पा, अगं तिथे गेल्यानंतर एक विचित्र घटना घडली. काय घडलं? अगं तिथे डॉक्टरांकडे काम करणारा एक माणूस होता. त्याला बघितल्यावर ईशा म्हणाली की ईशानं त्याला सुद्धा तिच्या स्वप्नातल्या गोष्टींमध्ये पाहिलं होतं. अहो, काय सांगताय? नवीनच आहे हा सगळा प्रकार. अगं हो ना, मला सुद्धा धक्काच बसला होता. कोण कुठला तो त्या डॉक्टरांकडे काम करणारा माणूस, पण त्याला हिनं ओळखलं. हो, म्हणजे नक्कीच आजार असणार तिला.
तसं काही नाही, पण डॉक्टर म्हणाले की तू राजनंदिनी बद्दल जे ऐकलंस त्याचा सगळ्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतेस आणि त्याचा तुला खूप स्ट्रेस येतो, राईट? पण डॉक्टर, आपल्या मेंदूची क्षमता प्रचंड असते, त्याच्या कक्षा किती मोठ्या असतात हे कधी कधी आपल्याला सुद्धा माहिती नसते. त्यामुळे आपला मेंदू मिळालेल्या माहितीचा कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. हे सत्यच आहे असं वाटायला लागलं, कारण मेंदू इतकी माहिती प्रोसेस करत असतो की आपलं सत्य आणि आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी हे सगळं मिक्सचर करत असतो. अहो मग परत जायचंय का त्यांच्याकडे आता? म्हणजे अजून 3-4 वेळेस तरी तिच्याशी बोलून मग ते ठरवतील. बर, पण मला सांगा, ती ठीक होती ना? तशी ठीकच होती ती. तिने डॉक्टरांना सांगितलं की ठीक आहे, मी पुरावे शोधेन आणि तुम्हाला दाखवेन, म्हणजे तुम्हाला पटेल की मी बोलते त्यात काहीतरी तथ्य आहे. अरे, काय होणार हो आता? काय देवच जाणे, पण प्रॉब्लेमच झालाय सगळा. बाबा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. बाबा, खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं तुझ्याबद्दल नव्हतं बोलत आम्ही काही. बाबा, राजनंदिनीचा फोटो पाहिल्यापासून मला जे जे दिसलंय ते सगळं मला अजूनही स्पष्ट आठवतंय. हो बाळा, पण खरं खोटं तपासून बघावं लागेल ना. आई, ते आता मीच करून दाखवेन. मी प्रूफ करून दाखवेन की जे मला दिसलंय आणि मला जे जे वाटतंय आतून ते खोटं नाहीये. हो बाळा, म्हणजे काळजी करू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस. हा, सगळं होईल हळूहळू. तू आहेस ना आता आमच्या बरोबर इथे, आणि आम्ही आहोत ना मदतीला. हो ना निमकर? आई, मी आता इथे राहणार नाहीये. म्हणजे बाबा, म्हणजे मला माझ्या त्या घरी जावंच लागेल. अगं पण ईशा, आई, मला जे प्रूफ करायचंय ते ह्या घरात इथे राहून नाही होणार. मला त्यासाठी तिथेच जावं लागेल. तिथे गेल्यावरच कळेल की माझ्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते. मला जावंच लागेल राजनंदिनीच्या घरी. बिपिन, ईशा गेली असेल का रे काकांबरोबर? रुपाली, तू थोडा वेळ जरा शांत बसतेस का प्लीज? म्हणजे कधीपासून मी बघतोय, किती शंका आहेत ग तुला? बेटा, डॉक्टर काय म्हणाले असतील? परत तेच, काका इकडे आल्याशिवाय आपल्याला काही कळणार आहे का तिकडे काय झालंय ते? काका, तिकडे डॉक्टरांकडे काय झालं? म्हणजे सगळं ठीक होतं ना? आणि काका, ईशा चिडली नाही ना कुणावर? तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट दिली? रुपाली, अगं ते सांगतायत ना. हो, तशी ती नीट होती ग. सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिली तिने. पण अरे, तिथं गेल्यानंतर एक वेगळीच गोष्ट घडली. तुम्ही? काय झालं मॅडम? बाबा, मी ओळखते यांना. हेच आले होते दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन. काय? तिथे काम करणाऱ्या एका माणसाला ईशाने ओळखलं? हो ना. आणि तो माणूस, तो काय म्हणाला यावर? अरे, हिचा काहीतरी गोंधळ झालाय असं समजून त्यांनी सोडून दिलं. पण ईशा, ती मात्र तिचा मुद्दा सोडायला तयारच नव्हती. मग डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर काय म्हणणार? त्यांनी ईशाला समजावलं
ईशानं जे राजनंदिनीचं आयुष्य आता पाहिलंय ते ईशानं विसरायला हवं म्हणाले ते. आणि ते म्हणाले की ईशानं आता फक्त स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. 100% बरोबर बोलले ते. पण काका हे सगळं ईशाला पटलं? तसं पटत होतं ग तिला, पण निघताना तिच्या डोक्यात अचानक काय आलं देव जाणे. डॉक्टर, ह्या नाण्याला दोन बाजू आहेत. जी बाजू तुम्हाला दिसतेय ती तुम्हाला खरी वाटते आणि जी बाजू मला दिसतेय ती मला खरी वाटते. तुझ्या बाजूचा बेस काय आहे तो प्रूव्ह करून दाखव मला, म्हणजे ती मला पटेल. ठीक आहे, मी पुरावे शोधेन आणि तुम्हाला दाखवेन, म्हणजे तुम्हाला पटेल की मी बोलते त्यात काहीतरी तथ्य आहे. असं म्हणाली ती? म्हणजे तिला खूपच कॉन्फिडन्स आहे काका. हो ते खरं आहे, पण त्या डॉक्टरांचा पुनर्जन्म वगैरे ह्या सगळ्यावरती विश्वास नाहीये. मग ती त्यांना काय प्रूव्ह करणार? हेच की तीच राजनंदिनी आहे म्हणून. मग आता पुढे काय? पुढे काय, डॉक्टर तिला 4-5 वेळा भेटणार आहेत ते काउन्सिलिंग की काय ते करायला. अगं पण ती आता घरी जायचं म्हणतीये कर्जतला. घरी? तिथे राहूनच पुरावे मिळवता येईल म्हणत होती. नाही काका, नको. तुम्ही तिला आत्ता तरी तिथे जाऊन देऊ नका. काय होणार आहे काही कळत नाहीये. मी बघतो प्रयत्न करून तिला समजवण्याचा. हा सर. हा, मला बरं झालं आलात तुम्ही. एक काम करा, या सगळ्या फाईल्स वगैरे व्यवस्थित आवरून ठेवा आणि नंतर क्लिनिक बंद करा आणि मग निघा. हो सर. सर एक बोलायचं होतं. काय सुट्टी वगैरे हवी की काय? नाही सर, मग मगाशी जी मुलगी आली होती ना, हा किरण पवार. नाही सर, त्याच्या आधी जी आली होती ईशा. अच्छा, ईशा निमकर सरंजामे. हा सर. मग तिचं काय? सर ती जे सांगत होती ना. अच्छा, म्हणजे तुला ती काही वर्षांपूर्वी भेटली होती वगैरे तेच ना? नाही रे, काहीतरी मानसिक प्रॉब्लेम असावा तिचा. पण ठीक आहे, ती आता मीटिंगला आली की मी तिच्याशी बोलतो आणि मग ठरवतो. ती जे सांगत होती ना ते बरोबर होतं सर. काय? हो सर. बस बसा बसा. नीट सांग. सर त्यावेळी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती सर. ती कशी बशी विसरून मी जगत होतो सर. हे सगळं सांगून त्या मुलगीने सगळं वापस आणलं सर. एकदा केलेलं पाप सर तुमच्या मागे येतच सर. कसलं पाप? मला जरा नीट सांग. 25 वर्षापूर्वी सर मी एक खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून दिला होता सर. अरे काय बोलताय तुम्ही? हे या तुमच्या हिस्ट्रीबद्दल तुम्ही कधी काही बोलला नाहीत मला. सॉरी सर. त्यावेळी नको ते घडलं माझ्या हातून. गरज ही माणसाची शत्रू असते सर. पैशाची गरज होती सर, म्हणून त्या विक्रम सरंजामेच्या सांगण्यावरून हा रिपोर्ट बदलला सर मी. कुणाचा रिपोर्ट होता? दादासाहेब सरंजामे. सरंजामे इंडस्ट्रीजचे मालक. त्यांची मुलगी राजनंदिनी. हा खोटा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देऊन तिला फसवलं गेलं होतं सर. तुम्ही ईशाला कधी भेटला होतात का? तिच्यासोबत या संदर्भात कधी बोलणं झालं होतं का? अजिबात नाही सर. हे सगळं मी चुकून सुद्धा कोणाकडेही बोललेलो नाहीये सर. आपला गुन्हा कोण कशाला सांगेल सर. त्यावेळी बोललो असतो तर नोकरी गेली असती सर आणि पोलिसांनी सुद्धा पकडलं असतं सर. आज फक्त तुम्हाला सांगितलंय सर. अरे हा माझ्यासाठी डबल शॉक आहे. म्हणजे तुमच्या हातून एकेकाळी हा असा क्रिमिनल ऑफेन्स घडलाय आणि दुसरं म्हणजे ही इतकी जुनी गोष्ट या तरुण मुलीला कशी काय माहित? मला पण तोच प्रश्न पडलाय सर. जेव्हा ती हे बोलली ना सर, खरं सांगतो सर, अक्षरशः मला खूप घाम फुटला होता सर. वाटलं सर तेव्हा जी अटक टळली ना ती आता होणार सर. सर मला अटक होणार सर. सर मला वाचवा सर. सर प्लीज सर. माने काम डाऊन. नाही सर. सर नाही सर, अटक होणार सर मला. सर या मुलीला मी ओळखत नाही सर, पण सर राजनंदिनीला मी ओळखत होतो सर. सर तिला फसवलंय सर.
तर तिला खूप मोठा धोका दिलाय सर. मला एक केसचा थोडा खोलात जाऊन विचार करावा लागेल. ईशाला या गुन्ह्याबद्दल कळलं कसं? राजनंदिनीला इतक्या वाईट पद्धतीने फसवले सर. खूप मोठा धोका दिलाय सर. सर बदला घ्यायला त्यानं हा पुनर्जन्म घेतला नसेल ना? ईशा, हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी. पुष्पा, हे घे. नान कटाई आणली मुद्दाम ईशासाठी. तेवढंच तिचा मूड जरा बरा होईल. अहो तिचा मूड बरा व्हायला ती घरी आहे कुठे? म्हणजे ती गेली कर्जतला. कर्जतला गेले? अशी कशी का ते? अहो माझं काहीच ऐकलं नाही. तुम्ही पण कशाला गेला होता तो बाहेर? पण तू का जाऊ दिलंस तिला? अहो मी सांगते ना माझं ऐकलं सुद्धा नाही म्हणून. आणि मी काय करणार होते? दोरीने तिला बांधून ठेवणार होते. अरे पण आपलं ठरलं होतं ना तिला तिथं जाऊ द्यायचं नाही म्हणून. आता काय करायचं? पुरे पुरे नंदिनी. पुरे पुरे नाही दादासाहेब, आता तुम्ही पुरेपूर खा. राजपुत्र जयवीरला राणी पोळी भाजी द्यायची. हो हो की नाही? हो, राजपुत्राला राणी पोळी भाजीच द्यायची. पोळी भाजी खाऊनच शक्ती येते ना.